आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या कार्यकर्त्यांची नांदेडमध्ये बॅनरबाजी। आता साहेब आमदारच नाही तर नामदार असा बॅनर चर्चेत। बांगलादेश अदानींसोबतच्या वीज कराराची चौकशी करणार। शेख हसीना पंतप्रधान असताना वीज उत्पादनासाठी झाला होता करार। विधानसभा निवडणुकीनंतर आता महापालिका निवडणुकीचे वेध। प्रशासकीय राजवट राहणार की निवडणूक होणार याकडे लक्ष। नागपूरच्या धरमपेठ परिसरामध्ये देवाभाऊ भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे झळकले बॅनर। विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अभूतपूर्व विजयानंतर कार्यकर्त्यांची बॅनरबाजी। उपमुख्यमंत्री अजित पवारांची बारामतीमध्ये 386 पैकी 383 बूथवर आघाडी। अजित पवारांनी बारामतीमध्ये 8व्यांदा वर्चस्व केलं सिद्ध। नागपूर जिल्ह्यातील शिवसेनेकडून मंत्रिपदासाठी आशिष जयस्वाल यांचं नाव चर्चेत। रामटेकमध्ये जाहीर सभेत मुख्यमंत्री शिंदे यांनी जयस्वाल यांना मंत्री करण्याचं दिलं होतं आश्वासन। शिवसेनेच्या आमदारांचा ताज लँडसाइनमधील मुक्काम वाढणार। शिवसेनेच्या आमदारांना आणखी 2 दिवस हॉटेलमध्ये थांबण्याचे आदेश। सूत्रांची माहिती। राज ठाकरे पुढच्या 2 ते 3 दिवसात पुण्याच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता। मुंबईनंतर राज ठाकरे पुण्यातील पराभूत झालेल्या उमेदवारांची मतं जाणून घेणार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घड्याळ चिन्हाबाबत 26 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर होणारी सुनावणी महत्त्वाची। महाराष्ट्रात लवकरच नवीन सरकार स्थापन होणार। कोकणातील 5 आमदारांची मंत्रिपदासाठी नावं चर्चेत। कोणाला कोणतं खातं मिळणार याकडे मात्र लक्ष। जगदीश मुळीक यांना विधान परिषदेवरती संधी मिळण्याची शक्यता। भाजपचे 4 जण विधानसभेत निवडून आल्यानं जागा रिक्त। भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये आज निवडणूक संचालन समितीची बैठक। ऐतिहासिक विजयानंतर विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला जाणार। गोकुळच्या दूध दरामध्ये कपात। दूध संघाकडून प्रति लिटर 3 रुपयांची कपात। दूध 30 रुपये लिटरनं खरेदी केलं जाणार। नाशिक जिल्ह्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये 15 पैकी 14 जागा महायुतीला मिळवण्यात यश। नाशिकला 3 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता। मुंबई गोवा महामार्गावरील कशेरी बोगद्यातून वाहतूक बंद। भोगाव इथं पुलावर गर्डर टाकण्याचं काम सुरू असल्यानं जुना घाट मार्गावरून वाहतूक सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।